विश्वविद्यालयाचे पदवीधर आहेत. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाची पदवी मिळवता ती जन्माची चिकटते. म्हणून कुणी पदवी घेण्याचं टाकलं आहे का? तशीच बायको एकदा का नुसती लग्नमाळ गळ्यात घातली तर उभा जन्म बायकोचा लबेदा पाठीमागं बिलंगतो. म्हणून कुणी बायका करण्याचं टाकलं आहे का? अरे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट आहे का? म्हणून मी घेतो. काय म्हणला? पदवी आणि दारूची साम्य कसं काय? अहो तुम्हाला सांगतो, याचे परिणाम दारूपेक्षा वाईट आहेत असे कित्येक पदवीधर मी तुम्हाला हात धरून दाखवून देतो. पदवीचा पोकळ आधार नसताना याचा मूर्खपणा जगापुढे दिसलाच नसता. पाठशाळेत पाऊल टाकताच मुलांना पदवी आणि चे वेध लागतात आणि हळूहळू मतं आणि मिशा फुटायला लागतात आणि मिशाच्या आकट्याच्या वळणावळणानं त्यांचा मोर्चा तरुण पोळीबाडीकडे वळतो. आता खरं म्हणाल तर दारूबाजाची बडबड इतरांना कळत नाही हे मलाही मान्य आहे, पण पदवीधराची वायफळ बडबड त्याची त्यालाच कळत नाही हो. तसं म्हणाल ना तर मद्यपान हे नीतिमत्तेला फार पोषक आहे बरं का. पहा कसं तर मद्यपी माणूस कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. दुसरं, मद्यपी माणूस हा कधीही कुणाजवळ चहाडी करत नाही, कारण मागं कोण काय बोलला की त्याला आठवणच राहत नाही. आणि मद्यपी माणूस कधी कुणाचा विश्वासघात करत नाही. ओ बाबा, विश्वास ओ बाबा, काय झालं? अरे इथं काय करू लागलाय तुम्ही दारू पिऊन? हा ओ धांडे सर या बरं इकडं, पाटील सर या बरं इकडं. अहो दादा, दारू पिऊन इथं धिंगाणा. अरे दारू नाही दादा, आम्ही इथं कशासाठी जमले लोक? काय झालं माझं आहे का, मी झाडीपट्टीचा कलावंत आहे आणि परवा माझं एकच प्याला हे नाटक आहे म्हणून त्याची जरा तालीम करत होतो. हो अच्छा 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 अच्छा, मला ओळखलं नाही का? ओ अरे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा डॉक्टर परशुराम खुणे सर, पद्मश्री. या सर या, बसा. इथं बसतो मी. चल या. तर आत्ताच आपण बहारदार असं डॉक्टर परशुरामजी खुणे यांनी एकच प्याला या नाटकातील स्वगत आपणापुढे सादर केलं आणि आपण कळून चुकला असाल की आत्ता आपणासमोर जी मुलाखत होणार आहेत ते आहेत डॉक्टर परशुराम गोमाजी खुणे सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. झाडीपट्टी रंगमंचावर ज्यांनी 50 वर्ष गाजवली, राजकीय सामाजिक म्हणजे शेतकऱ्यांपासून तर पद्मश्रीपर्यंतचा प्रवास. सर तुम्हाला संभाजीनगरतर्फे या संस्थेतर्फे मानाचा मुजरा. डॉक्टर संजय पाटील देवळानकर, डॉक्टर धांडे सर, आम्ही काही आपणास प्रश्न विचारू, आपण आपला प्रवास वर्णन करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. मी एव्ही विनंती करतो की माहितीसाठी एव्ही लावावी. लाईट इकडचा कमी करा, मॉनिटर चालू. वैदर्भीय कलांची स्वतःची अशी वेगळी परंपरा आहे. खडी गंमत म्हणजे तमाशाचा वैदर्भीय अवतार. तर गडचिरोली सारख्या जंगल प्रदेशात नाट्यकला रुजवली ती झाडीपट्टी रंगभूमीने. याच झाडीपट्टीचे नटसम्राट आहेत डॉक्टर परशुराम खुणे. रंगभूमीचं बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळालं.
भाऊजींनी त्यांना प्रोत्साहन दिलं. नागपुरात होमिओपॅथीचं शिक्षण घेताना त्यांना स्वतंत्र नाटकं करण्याची संधी मिळाली. पुढे रंगभूमी ही त्यांची कर्मभूमी ठरली. पिढीजात शेतकरी असलेले डॉक्टर खुणे दिवसा भातशेती करतात, ऊस पिकवतात, ऊसाच्या रसापासून गुळांच्या भेली बनवतात आणि रात्री झाडीपट्टी रंगभूमीच्या विश्वात रममाण होतात. त्या बायकाच्या मी गुलाम, त्या मात्र बेलगाम, यांच्या हातीमध्ये नवऱ्याचा लगाम. धिक्कार असू या बायकांना. अरे अरे, सिंहाचा छावा या नाटकातल्या त्यांच्या शंखनादाच्या भूमिकेचं छोटा गंधर्वांनीही कौतुक केलं. मत्स्यगंधामधला त्यांचा चंडोलही गाजला. मानवाचा स्वभाव तसा आहे, भविष्याच्या बिळात केव्हा हात टाकतील याचा काही नेम नाही. लग्नाची बेडीतल्या त्यांच्या अवधूतनं तर विदर्भाला अक्षरशः वेड लावलं. परमेश्वरा, कधी करशी लग्न माझे, तुझं ठावे ईश्वरा, तुझं ठावे ईश्वरा. एकच प्यालाच्या 300 प्रयोगात त्यांनी तळीराम साकारला. बरं, मी म्हणतो एकदा दारू घेतली की सुटत नाही. तेवढ्यानं दारू वाईट कशी? वैशिष्ट्यपूर्ण अशा झाडीपट्टी बोलीतही त्यांनी अनेक नाटकं केली. कुटुंब, मी बायको तुझ्या नवऱ्याची, व्यथा एका संसाराची, मरी आईचा भुत्या अशा सुमारे 800 नाटकांचे 5000हून अधिक प्रयोग केले. झाडीपट्टीचं नाटक रात्र रात्र चालतं. हे लक्षात घेतलं तर रंगभूमीवर सर्वाधिक काळ वावरण्याचा विक्रम एव्हाना त्यांच्या नावावर जमा व्हायला हरकत नाही. गडचिरोलीत त्यांचा फॅन क्लब कार्यरत आहे. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येईल. या लोकप्रियतेमुळेच गुरनोली ग्रामपंचायतीचं सरपंच पद त्यांच्याकडे चालून आलं आणि त्यांनी ते 15 वर्ष भूषवलं. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदीही त्यांची एकमतानं निवड झाली. नाट्यकलेबरोबरच जादू कलाही त्यांनी आत्मसात केली. त्याद्वारे गेली 25 वर्ष गावोगावी जाऊन ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत. शेतीतल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, जादू परिषदेचा जादू गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना आजवर लाभले. नागर रंगभूमीवरच्या अनेक कलावंतांनीही त्यांचा गौरव केलाय. राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करून डॉक्टर खुणे यांचा आणि झाडीपट्टी रंगभूमीचाही सन्मान करायची राज्य शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. तर अशा डॉक्टर खुणेंचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सर, विदर्भातील पूर्वेचा भाग म्हणजेच नक्षलाईट एरिया, या नक्षलाईट एरियामध्ये तुमचं बालपण कसं गेलं? शालेय शिक्षणापासून आपण आपला प्रवासाला सुरुवात करावी. सर, माझा जो आपला जिल्हा आहे गडचिरोली, हा बॅकवर्ड आहे, मागासलेला जिल्हा, आणि बहुतांशी तिथं आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे आजोबा दंडार करायचे. कालांतरानं दंडारीचं रूपांतर नाटकामध्ये आलं आणि माझे वडील उत्तम संगीत दिग्दर्शक होते, नाट्य दिग्दर्शक होते. त्यांनी काही नाटकं गावात बसवले आणि श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य समाज त्यांनी स्थापन अजूनही आहे तो. तिथून मला ती प्रेरणा मिळत गेली. आणि माझा नंतरचा प्रवास आहे प्राथमिक शिक्षणाचा, तो माझे मामा नाट्य महर्षी आदरणीय बालाजी पाटील बोरकर, नवरगाव हे नाटकाचं माहेरघर आहे. जेव्हा मी लहान असताना, प्राथमिक अवस्थेत असताना त्यांच्याकडे जेव्हा नाटकं व्हायची, त्या काळात विमलकर नाटके, लीलावर्तक, जयसी शेजवाटकर, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार अशी महान व्यक्ती त्यांच्याकडे नाटकाला यायची. आणि ते मी जवळून त्यांना बघितलं आणि मला नाटकाची आवड होतीच अभिनयाची. तेव्हा आणि माझ्या शाळेत, माझी ज्या भारत विद्यालयामध्ये अशी एक प्रथा होती की दर गुरुवारला एका कार्यक्रम सादर व्हायचे, एका वर्गाने तो सादर करायचा. तिथून मला उपजत गुण मिळत गेले आणि मग त्या प्रयोगात मी नकला करायच्या, पोवाडे म्हणायचे, असे नाटकाचा बराच होता मी ते संस्कार होत गेले. आम्ही काही नाटकं केली म्हणा वर्गाला त्या निमित्तानं लहान असताना. मी जेव्हा मग माझ्या शालेय जीवनाकरता मी होमिओपॅथी शिकण्याकरता जेव्हा नागपूरला आलो, तेव्हा तिथं माझी भेट सिनेस्टार रामचंद्र ढोबळे यांच्याबरोबर झाली. त्यावेळेला मी कामगार कल्याणला काही नाटकं बसवली, मोरूची मावशी, मुंबईची माणसं वगैरे. तिथून माझा प्रवास होता. त्या ठिकाणी मला सुमन गडेकर, मधु जोशी अशी महान व्यक्ती मिळाली. आणि जेव्हा मी 3 वर्षानंतर शिक्षण आटोपून जेव्हा पुन्हा गावी परत आलो, तेव्हा नाटकाची आवड आणि झाडीपट्टीमध्ये गाव तिथं नाटक हा प्रकार होता आणि विनोदी पात्र मी करायचा त्यावेळेला.
त्यावेळेला मी एक हौशी कलाकार म्हणून नाटकात काम करायला लागलो. गावचा सरपंच झालो, डॉक्टर झालो, पण काही माझं मन तिथं रमलं नाही. आणि मी प्रत्येक गावात जिथं नाटक केलं माझ्या काम पण बोलावणं आलं विनोदी पात्राचं. मग असं करता करता 50 वर्ष केव्हा निघून गेले कळलं नाही. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं एक नाट्यकर्मी आहे झाडीपट्टीचा. सर, आपलं शिक्षण ॲक्च्युली होमिओपॅथिक डॉक्टरचं आहे. बरं. आणि होमिओपॅथिक डॉक्टरची प्रॅक्टिस करताना ही नाटकाची प्रॅक्टिस, याचं बॅलन्स कसं काय साधला तुम्ही? नाही, माझं कुटुंबच नाटकामध्ये होतं. माझ्याकडे अजूनही त्या काळातले माझ्या वडिलांनी ठेवलेले ड्रेपरी, पडदे, पेटी, तबला सगळं साहित्य होतं. आणि वडील गेल्यानंतर तो वारसा कोणतरी चालला. माझे भाऊ पण नाटकात काम करायचे. तेव्हा त्यावेळेला स्त्री पात्र पुरुष करायचे काही काळ. म्हणजे हा तुम्हाला 80च्या अगोदरचा काळ सांगतो आहे मी. आणि तेव्हा मला माझं काम पाहून किंवा एक हौस म्हणून मला एक विनोदी पात्र आवडतं पात्र आहे ते. तेव्हा त्या मग त्याच्यानंतर एक नाटकं, पौराणिक नाटकं व्हायची, ऐतिहासिक, धार्मिक ही नाटकं खूप व्हायची. पण कालांतरानं 80 नंतर तो काळ बदलला. जेव्हा दादा कोंडकेचा जमाना होता तेव्हा लावणीप्रधान नाटकं आली. तेव्हा मी त्यातून हवालदारचे रोल करायला लागलो. मग काही संपादक मंडळी माझ्या घरी जेव्हा आले होते नाटक बघायला, त्यांनी मला ज्युनियर दादा कोंडके म्हणून पदवी दिली. आणि त्या रूपानं माझं नाव होत गेलं. मी काही पैशाची अपेक्षा नाही केली, एक हौस म्हणूनच जात होतो. आणि माहीत नाही मग ती ऊर्जा मी सगळं म्हणजे सरपंच पद, माझी शेती, कुटुंब, कालांतराने भाऊ गेले माझे, हे सांभाळून मी नाटकं करत आलो. आणि मला असं वैशिष्ट्य असं वाटतं की मला अजूनही आश्चर्य वाटतं की त्या काळात आमच्याकडे दळणवळण नव्हतं, फार कमी. कधी सायकली प्रवास, कधी रेंगीवर प्रवास, बैलगाडीला प्रवास, कधी मोटार गाडीनं प्रवास, पण त्या गावात पोहोचायचं. आणि आमच्याकडे डायरेक्टर नव्हता, सगळं डायरेक्ट होतं. वेळेवर जाऊन नाटकात उभं व्हायचं. पण कालांतराने 30 नाटकं होत गेल्यामुळे एक सराव झाला मला. आणि एक ऊर्जा नाटकाला गर्दी व्हायला लागली. मग माझ्या मामाने, माझे मामा धनंजय नाकाडे, ते म्हणले तू असं जाण्यापेक्षा काहीतरी बिदागी घेत जा. तर मी 50 रुपयापासून सुरुवात केली. आता मला 5,000 मिळतात. तर अशा प्रकारे होत गेलो सगळं सांभाळलं. ऊर्जा होती, रात्रभर नाटक करायचं, घरी यायचं, कुटुंब सांभाळायचं, ते होत गेलं. मग त्यातून माझा प्रवास झाला. झाडीपट्टी रंगभूमी नेमकी काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, आणि झाडीपट्टी हे नाव त्या रंगभूमीला कसं पडलं? झाडीपट्टी म्हणजे काय झालं, झाडीपट्टीची एक वेगळी संस्कृती आहे. पूर्वीपासूनच जेव्हा भावेंचं नाटक होतं त्या काळातसुद्धा ही संस्कृती दंडाऱ्या रूपानं होती. त्याचं रूपांतर नाटकात झालं. गाव तिथं नाटक, हौशी लोक गावात मंडळ स्थापन करायचे. बाहेरून त्यांना काही जे काही वाद्यवाले असतील, 1-2 लेडीज म्हणजे मग मुलीसुद्धा नाटकात यायला लागल्या. आम्हासारखे 1-2 कलाकार बोलावून ते नाटक व्हायचं. आता झाडीपट्टी नेमकं काय आहे, तर झाडीपट्टी म्हणजे हा जो पूर्व विदर्भ आहे, ज्याला आपण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, हा पूर्व विदर्भ, आणि हा पूर्ण जंगलांनी व्याप्त आहे, झाडीनी व्याप्त आहे. आणि झाडीनी व्याप्त असल्यामुळे त्याला आमचे धनंजय नाकाडे स्वर्गीय यांनी झाडीपट्टीची रंगभूमी हे नामकरण केलं. आणि ते परंपरेने अजूनही चालत आलेलं आहे, म्हणून त्याने झाडीपट्टीची रंगभूमी थोडक्यात. आता ही झाडीपट्टीची रंगभूमी वैशिष्ट्य हे आहे की मी झाडीपट्टीचा कलावंत जरी असलो तरी आमची स्पर्धा तुमच्या शहरी रंगभूमीशी नाही आहे. कारण आमची जी नाटकं होणारी नाटके रात्रभर चालतात. त्याचं कारण तेच आहे. रात्रभर नाटक का, तर त्याच्याकरता कारण तो जंगलाने व्याप्त व्हा, हिंस्र पशु केव्हा भेटतील, वाघ केव्हा मिळेल, विंचू साप काय मिळेल, रात्री थंडीचे दिवस. आता खेड्यागावात जेवणाची व्यवस्था होऊ शकते पण पूर्णपणे झोपण्याची व्यवस्था होत नाही. मग त्याच्याकरता रात्रभर नाटक. आता याचा अर्थ असं नाही की रात्र खूप फार मोठी संहिता आहे लिहिलेली, असं नाही आहे. ते आमच्याकडे प्रथा अशी आहे की मानवाईक बोलवतात, प्रथा अजूनही आहे. नाटकाचं उद्घाटन काही खासदार, आज खासदार, काही त्या पक्षाचे कोणी नामवंत कलावंत किंवा इतर कोणी बोलावून तो कार्यक्रम जवळपास अर्धा पाऊण तास चालतो स्टेजवर. तर आमचं मेकअप होते. मग नाटकाचा अंक झाला की त्याकडे जे काही बिदागी देतात त्यांची लिस्ट फार मोठी असते. म्हणजे आमच्या नाटकाचं भांडवल स्टेजवर अर्धाधिक तिथंच वसूल होतो. हा एक फायदा अजूनही आहे ती परंपरा. त्याच्यामुळे तितक्या वेळात आमची एक झोप होऊन जायची. परत नाटक सुरू झालं की मग पुन्हा त्यामध्ये एक डॅन्स, म्हणजे 1-2 लावण्या त्या मुली डान्सर हे करायचे. कारण ते हौशी एक प्रथा अजूनही आमच्याकडे आहे. पुन्हा अंक संपला की पुन्हा तेच, म्हणजे असं करता करता 5 वाजून जायचे आणि नाटक. त्याच्यामुळे आणि याच्यामध्ये एक संस्कृती अशी आहे आमच्याकडे की त्या गाव तिथं नाटक का, तर हा जो काही श्रमजीवी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, शेतकरी कष्टकरी वर्ग आहे,
याला वर्षातून गावात काहीतरी एक मनोरंजन असावं आणि जानेवारीच्या महिन्यात म्हणा किंवा दिवाळीच्या सीजनमध्ये घरी धान्य येतं, सुजलाम सुफलाम असतं आणि त्या कालांतरानं गावात पाहुणे येतात, नवीन जावई येतात, मुलगी माहेरी येते, युवाई येतात, जावई सगळं मित्रमंडळ त्या निपानं गावात येतो भेटीसाठी आणि रात्रभर नाटक, सकाळी त्यांची बिदागी. हा एक आमचा वारसा अजूनही चालत आलेला आहे. म्हणून हे नाटकं रात्रभर होतात आणि प्रेक्षक येतात आवर्जून. खऱ्या अर्थानं झाडीपट्टीचा प्रेक्षक खरंच म्हणजे कौतुक करेन की इतक्या मीडियाच्या मोबाईलच्या जमान्यातसुद्धा आज नाटकाला गर्दी होते. जवळपास एका नाटकाचा माप हा 7-7 हजाराचा माप असतो. तिकीट फार नसतं पण असतो. एका गावात 4-4 नाटकं होतात, 2 तर होतातच. एक कुरुड नावाचं गाव आहे, त्या गावात अजूनही 12 नाटकं होतात मोहल्ला वाईज. 12. मी असंही ऐकलं आहे की दुपारी 4-5 नंतर एक प्लेन जागा असते, तिथली माती उकरून ते समोर टाकतात आणि ते स्टेज तयार करतात आणि जिथं उकरलेलं तिथं पिठात ते लोक बसतात वाजवणारे वगैरे आणि इथं नाटक सादर होतं. असं प्रत्येक वेळेस होतं? नाही, त्याचं कारण काय, आमच्या भंडारा जिल्हा जो परिसर आहे गोंदिया यांच्याकडे भारतीय बैठक असते. आता त्यात बदल झाला पण जनरली आमच्या जिल्ह्यामध्ये नवरगाव असेल किंवा आमचा परिसर असेल वडसा, त्याच्यामध्ये काय असतं, असं 30x20चा खड्डा खोदतात, 30 माती स्टेजवर टाकतात, उंच होते आणि त्या जो खड्डा असतो त्याच्यात 400-500 खुर्च्या ठेवतात. त्याचं तिकीट वेगळं असते आणि किंवा समोरच्या 4 रांगा रिझर्व असतात, जे मानवाईक ते बसतात आणि त्याच्यामागं मग भारतीय बैठक महिलांकरता वेगळी असते, पुरुषाकरता वेगळं असते आणि असं माप असतो. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणून ती एक पद्धत आहे आमच्याकडे. सर, तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे घरगुती व्यवसाय, शेती सांभाळा म्हणजे शेती व्यवसाय, नंतर वैद्यकीय व्यवसाय, नंतर सामाजिक क्षेत्रात काम केलं, राजकीय क्षेत्रात काम केलं, कलेच्या क्षेत्रात काम केलं. या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला तुमचं मन हे कोणत्या क्षेत्रात जास्त अधिक कार्यशील राहिलं किंवा तुम्हाला ते क्षेत्र आवडलं आणि आवडलं तर का आवडलं? रंगभूमी. का? असं कारण असं की मला प्रेक्षकांनी भरभरून दिलं. माझ्यात काहीतरी माझ्या नाटकानं गर्दी होते, लोक आवर्जून मला बोलावतात, प्रत्येक नाटका ठिकाणी हजेरी होते, काही माझे रोल लोकांच्या लक्षामध्ये अजूनही आहेत. ती ही ऊर्जा मला प्रेक्षकाकडून मिळाली. तेव्हा मला असं वाटलं की माझ्यात काहीतरी आहे. आता वैद्यकीय विषय किंवा पैसा कमावला असता मी, शेतीमध्ये तर निपुण आहेच पाहिजे, त्याचा वाद नाही. तर मला जास्त आकर्षण, मला जिथून जे समाधान मिळालं म्हणजे मनाला आनंद जो असतो जीवनामध्ये, तो मला माझ्या झाडीपट्टी रंगभूमीने दिलेला आहे. त्याच्यामुळे अधिक माझा कल त्याच्यावर आहे. अजून मी प्रेम करतो झाडीपट्टीवर, त्याचं कारण हे आहे. नाही पण अशा एरियामध्ये डॉक्टरी व्यवसाय पण खूप चालतो आणि तुम्ही तर 15 वर्ष सरपंच होतात काहीतरी, तर तिथेही पैसा खूप आहे. नाही, त्यावेळेला मी एक समाजसेवक म्हणून काम केलं. कारण माझ्या गावात माझं गाव फार छोटंसं गाव आहे, 200-250 घरं आहेत गावात आणि आदिवासी फार प्रमाणामध्ये अशिक्षित लोक होते बिचारे. त्यांचं समाधान करणं, त्यांचे काही म्हणजे मी जेव्हा डॉक्टरी करायला लागलो तेव्हा काही ठिकाणी मी जेव्हा जायचं, पूर्वी काही असं काही घरी लोक येत नव्हते, त्यांच्या घरापर्यंत जावं लागत असे. पण त्यांचा अधिक विश्वास बुवाबाजीवर होता. मी जेव्हा जाईन तर त्या कुठे दिवा लावायला त्यांच्या खाटेखाली, कुठे मांत्रिक बसलेला आहे किंवा मी एखादं इंजेक्शन काढलं द्यायला ते त्यांच्याकडे द्या, तो काहीतरी मंत्र करून त्याला द्या. आता मी त्यांच्या या अंधश्रद्धेला म्हणजे विरोध करू शकत नव्हतो, पण मला वाटलं करून बाहेर काढलं पाहिजे. ही बुवाबाजी काही थोतांड आहे म्हणून मी त्याच्याकरता जादूचे प्रयोग शिकलो. ते थोतांड कसं आहे काय हे त्यांना पटवून दिलं आणि आज बऱ्यापैकी म्हणजे अगोदर आजचा जो समाज जो मानव आहे हा अगोदर डॉक्टरकडे जातो, फार प्रमाणात कमी झालं आहे. त्या आदिवासीमध्ये खूप प्रथा होती अंधश्रद्धेची. यालाच एक जोडून प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या भागामध्ये तुम्ही राहतात तिथे नक्षलाईट लोक खूप आहेत, जे म्हणजे ज्यांना दया माया काही नाही. आम्ही जे काय पेपरमध्ये वाचतो की आज या पोलिसाची जीप उडवली किंवा अनेकांना त्यांनी अगदी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्यांचा जीव घेतला, अशा वातावरणामध्ये तुम्ही नक्षलाईट एरियामध्ये राहतात. नक्षलाईटच्या संदर्भात तुमचा अनुभव काय? नाही, मी सरपंच असताना ते गावात यायचे, ते आम्हाला मिटिंगला बोलवायचे. पण त्यांच्याकडे थोडा जो गरीब वर्ग आहे, पीडित वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, हा कल त्यांच्याकडे होता. काय झालं त्याच्यामध्ये एक पोलीस खातं असेल किंवा हे वन विभाग असेल किंवा जे काही हे महसूल विभाग असेल,
तर ते कैदी पैसे बिशेचं प्रमाण खूप चालत असे. पण त्यांच्या या धाकामुळे कुठलाही अधिकारी हिंमत करत नव्हता. एखाद्याने जर केलंच, कारण ते गावात येऊन भेटायचे गावातल्या बाहेरच्या लोकांना, त्यांना काही वाटलं तक्रार, मग त्या अधिकाऱ्याला बोलवायचे, ते त्याला वॉर्निंग द्यायच्या अगोदर आता हे धंदे चालणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे करप्शन खूप बंद आहे. म्हणजे अजूनही लोक पैसे घालायला घाबरतात. हा एक फायदा होता. आणि नक्सलाईटचं असं काही अन्याय इतर जातीवर नव्हताच. त्यांचा पोलीस खातं आणि वन विभाग जे अतिक्रमण असेल किंवा काही रोडच्या बाबतीत असेल, तर हा आता मात्र नक्सलाईट फार म्हणजे 90% संपत आलं आहे. जे काही थोडे मोठे चकमकी होतात, काही मग नकली निघाले, हे काही कॉन्ट्रॅक्टर रोल असतात, काही नकली उद्योग जे आता बेकारी वाढली, तर काही बिचारे तरुणवर्ग नक्सलाईटच्या नावावर वसुली करायला लागले. तर असा एक प्रकार. पण आता तो प्रमाण नाही आहे. पण आमच्या नाटकाला नक्षल म्हणजे जिथं आमचं नाटक व्हायचं त्या दिवशी त्यांची परवानगी घेऊनच नाटक होत असे. ते आमच्या नाटकाला यायचे, बसायचे. असे आम्हाला बऱ्याचदा घडलं ते. आणि एकदा गंमत अशी झाली, कधी त्यांचं आम्हाला घाबरून आम्ही एक जे आमचे आदरणीय आमचे प्रकाश आमटे साहेब आहेत पद्मश्री, त्यांच्या गावाजवळ नाटक ताडगाव नाटक होतं. आता आम्ही काय वेळेवर जाऊन त्या नाटकात कुठलं स्क्रिप्ट आहे काय वाद्या, मग वेळेवर आम्ही नाटकात काम करायचो. त्या गावात पोहोचल्यानंतर तिकडे जाहिरात आज त्यांच्या भाषेमध्ये, आज रंगमंचावर फार मोठं पहा, 4 व्हीलर आणि मोटरसायकलची टक्कर, प्रत्यक्ष स्टेजवर पहा. आता मी निवडू भले विलनचा रोल करायचा, तर मी त्याला बोलावलं, म्हटलं बा हा काय प्रकार आहे, बा काय प्रकार आहे. नाही सर म्हणे तुम्हाला मोटरचा म्हणजे 4 व्हीलर स्टेजवर न्यायची आहे, तिकडनं तुमचा तो हिरो येईल, त्याला टक्कर मारून त्याला तो घायाळ करतो आहे, हा सीन आहे. म्हणून नाही यार म्हणतं हे सीन नाही करत. सर म्हणे आम्ही जाहिरात केली आहे, हा जर सीन झाला नाही तर कमी जास्त त्याला तुम्ही जबाबदार राहाल म्हणजे, कारण ते सगळे लोक त्याच्यावर येणार, नक्षलाईट येणार, तुम्ही पहा म्हणे काय करायचं, पण ते तुम्हाला करणं आहे. आम्ही घाबरून गेलो, काय करणार. मला वाटतं मी, आणि तो मग म्हटलं चला यांची इच्छा काय, मग त्यांचं स्टेज तरी इतकं सुंदर बनवलं होतं की 4 व्हीलर मी 1-2दा आणली. त्या हिरोला म्हटलं तुला इथे यायचं आहे, मी प्रथम स्टेजवर येणार, काच खाली करणार, लोकांकडे पाहणार, गाडी बंद राहील माझी, तुझ्या मोटरसायकलचा हॉर्नचा आवाज येत आहे. तो आला म्हणून मी मागे जातो. एक पॉईंट ठरले दोघांचे आमचे, तिथं बरोबर तर आम्ही येऊन त्याला टच केलं, तो पडला, त्याने रक्तबिती काय लावलं, आणि तो सीन इतका परफेक्ट झाला की अजूनच स्मरण. मला वाटते माझ्या कुठल्या तरी आज नटाच्या बाबतीत 4 व्हीलर घेऊन कोणी गेला नाही, ते मी केलं आहे. करावं लागतं ते. अशा गमती बऱ्याच होतात, जावं लागतं नाटकाला. काही सर आम्ही एक ऑडिओ व्हिज्युअल क्लिप पाहिली. बरं. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे पाहतो की तुम्ही मुळात शेतकरी हो, आणि गुऱ्हाळाचं काम चालू आहे, त्यानंतर तुमचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम चालू आहेत, तुमचे जादूचे प्रयोग चालू आहेत, तुमचे नाटकं चालू आहेत. तर हा जो प्रवास आहे तुमचा, हा अजूनही म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहे की आता? नाही, मी आता काय केलं म्हणजे कोरोनापासून नाटकात कामं नाही करत. थोडं तब्येतीचा परिणाम आणि काय, आपण कुठं थांबलं पाहिजे, नटाला कळलं पाहिजे. लोकांनी जा म्हणण्यापेक्षा आपण बाजूला होणं, मी बाजूला म्हणजे दुसऱ्याला चान्स मिळणार नाही ना. मी बाजूला झाल्याशिवाय तो कलावंत नाही येणार ना समोर, कारण आज एवढ्या कंपन्या आहेत. तर हे मी करतो मधून, मी तळीरामधूनही करतो आहे. तळीराम मी करतो अजूनही. मला कुठं जर एकच प्याला असेल तर मला घेऊन जातात. झलक पाहून आम्हाला खूप आनंद झाला. हां, तर ते मला काही रोल माझी अशी आहेत की ते मी करतो, एक हाऊस म्हणून करतो. पण आता या कोरोनापासून मी ते टाळतो जरा आता. त्याच्यामुळे माझ्या आता मुलगा शेती करतो, पूर्ण चांगली शेती करतो तो. मुलं बाळ नातू आहेत मला. मी आता परवा पंजोबाजाला परिणातू झाला. माझं वय 73 आहे. पण तुमच्या माझ्या रसिकाच्या परिणामी मी आज नाट्य आहे ते माझ्या रसिकाची हे आहे. आणि जेव्हा मला सला पद्मश्री मिळालं, मी म्हणजे एका मित्राकडे आम्ही कलापथकामध्ये बसलो होतो. मला फोन आला की तुम्हाला पद्मश्री जाहीर आहे, उद्या तुम्हाला कलेक्टरसोबत झेंडा फडकवायचा आहे, तिथं यायचं आहे. खूप फोन यायला लागले, प्रतिक्रिया. मला प्रथम पत्रकाराने विचारलं तुम्हाला कसं वाटतं. मी अगदी अभिमानाने सांगितलं, मी एक सामान्य खेड्यातला माणूस, आज भारत सरकार मला पद्मश्री देते आहे, हा माझा गौरव नाही आहे. ज्या प्रेक्षकांनी 50 वर्ष माझ्या नाटकाला गर्दी केली, मला ऊर्जा दिली, हा पुरस्कार त्याच्या चरणी मी अर्पण करतो आहे, कारण त्यांची ती ऊर्जा आहे. खुणे सर, हो सर. पद्मश्री मिळाली म्हणजे आपला सन्मान झालेला आहे, झाडीपट्टीचा सन्मान झालेला आहे. बरोबर. पण झाडीपट्टी रंगभूमीचं जे स्वरूप होतं सुरुवातीचं, बरोबर, ते आता बदलत चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे आजही
मुंबईकडचे कलावंत झाडीपट्टीकडे येतात आणि तिथे त्यांचं अर्निंग सोर्स निर्माण करतायत. बरोबर. आता हे जे बदलतं स्वरूप आहे, आजचे जे विषय झाडीपट्टी रंगभूमीवरती येत आहेत, त्याबद्दल आपलं काय मत? आता खरं काय आहे म्हणजे आता झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे स्पर्धा निर्माण झाली आहे. आमच्या वेळेला काय होतं, स्पर्धा नव्हती. आमच्याकडे तर लोक थांबायचे तारीख या. आता काय झालं, आता त्याला थोडं एक आर्थिकदृष्ट्या एक व्यवसाय एक रूप आला आहे. आणि आता मुंबईचे नट येतात म्हणजे फार बिदाई आहे. 10,000 पण सुरुवात आहे, 15,000, 40,000. आता हे कुठेतरी स्पर्धेमध्ये लोकांची उत्सुकता राहते. वा जसं मकरंद नानासपुरे दरवर्षी येतात, त्यांच्या नंबर बुकिंग होते. मग कुठेतरी ज्युनियर नाना पाटेकर येतो, ज्युनियर दादा कोंडगे येतो. तर हे झाडीपट्टीमध्ये होते अजूनही. म्हणजे कट्यार काळजादुखलीसर नाटकाला 4-4 लाखाचं बुकिंग ऑनस्टॉप होते आजही. तोही रसिक वर्ग आहे. त्याच्यामुळे रसिकांची रुची बदलली आणि समाज हा परिवर्तनशील आहे. आम्ही जेव्हा नाटकं करायचे तेव्हा तेवढी काही म्हणजे चळवळ नव्हती. पण अलीकडे त्याच्यामुळे आता एक त्याला एक धंदाबाईक म्हणजे व्यावसायिक रूप निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे हा व्यवसाय आहे, पण तो ज्या गावात नाटक होते ते व्यवसाय म्हणून नाही करते, हौस म्हणूनच बोलावतात. त्याला जोडून एक प्रश्न आहे की हौशी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, धंदेवाईक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी. बरोबर आहे. तर मग आपण झाडीपट्टीची रंगभूमी कशात बसवता? झाडीपट्टी रंगभूमी सध्या आताच्या घडीला 100% व्यवसाय हा कोणाचा, कंपनीचा. जे नाटकात कंपनी असेल, मालक असेल, कलाकार त्यांची नाही ठरलेली असते. पैसा हो न होती त्याला तेवढं देणं भाग आहे. वरचा जो इन्कम असेल त्या निर्मात्याचा, आणि त्याच्यावरचं बुकिंग जर होत असेल तर त्या मंडळाचं, ज्या गावात नाटक असते. पण गावात जे नाटकं करतात ते हौश म्हणूनच करतात. त्यांना नफातोट्याचा काही प्रश्न निर्माण होता. माझ्या गावात नाटक झालं पाहिजे, ती झाडीपट्टीचं झालं पाहिजे या उद्देशाने त्या गावातला जो मंडळ आहे हौशी आहे, आणि जो नाटकं देतो हा व्यावसायिक आहे. नाही, मग व्यवसाय जर असेल तर मग हे पूर्ण महाराष्ट्रभर का होत नाही, तिथेच का थांबला? हां, त्याचं कारण असं आहे की बहुतांशी कलावंत फक्त 1-2 मुंबईचे एका ग्रुपमध्ये 1-2 लोक मुंबईचे असतात किंवा नागपूरचे असतात. बाकी कलावंत झाडीपट्टीचा आहे. आणि हा झाडीपट्टीचा कलावंत कामगार आहे. दिवसात शेतात राबतो, दिवसभर कुठेतरी नोकरी करतो किंवा कुठेतरी कामधंदाच करतो आणि रात्री नाटकाला जातो. पुन्हा आपल्या धंद्यावर येऊन सकाळी धंदा करतो. त्याच्यामुळे त्यालाही अर्थ. आणि मी म्हटल्याप्रमाणे आमचं नाटक रात्रभर चालतं. म्हणजे शहरी नाटकात किंवा महाराष्ट्रामध्ये नाटकं मराठी त्याला मर्यादा आहेत, ते 2 तासात चालतं. तर हे जे ताळमेळ त्यांना नाही जमत. त्यांना ते आणि ते आपल्या विश्वात खुश आहेत. त्यांना प्रसिद्धीची हाव नाही किंवा असं काही नाही. आमचं संसार, आमची झाडीबोली, आमची झाडीपट्टी इथंच मर्यादित आहे. हे बाहेरनं जे कलावंत येतात, मुंबई पुण्यावरनं जे कलावंत येतात झाडीपट्टी, त्यांची कमिटमेंट असते का? पण प्रेक्षकांबरोबरची कमिटमेंट पूर्ण असते? नाही सर, मला माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी कुलदीप पवार यायचे, रमेश भाटकर यायचे, मोहन जोशी पण आले, पण हे कालांतरण टिकले नाही. आमच्या प्रेक्षकांना ते भावले नाही म्हणा, कारण दुसऱ्यांदा नाही बोलवलं त्यांनी. त्यांचं एक आकर्षण, पण नवीन नट आहे कोणतरी आलं म्हणून पाहण्याच्या पहिल्यांदा गर्दी होत होती. नंतर तेव्हा आता एवढी त्यांची नाईट फार मोठी ना, तेव्हा हा एक आर्थिकदृष्ट्या त्या निर्मात्याला. आता अधूनमधून आमचे मकरंद दादा येतात आमच्याकडे, कारण झाडीपट्टी त्यांचं खूप प्रेम आहे. आणि सर झाडीपट्टीचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, अलका कुबलला 1 लाख रुपयातून उद्घाटनाला बोलावतात. पण अलका कुबल तिकडच्या प्रेक्षकांना माहिती आहे का? हो माहिती आहे ना. माहेरची साडी माझ्या गावात आले 2दा, त्या माझ्याकडे थांबल्या. त्यांना भेटायला माझा गाव आला. तर ही त्यांच्यामध्ये हा एक सुद्धा म्हणजे दृष्टिकोन काय म्हणतात, उदार माणसाचा दृष्टिकोन आहे. पैशाची पर्वा नाही करत. बोलवणं पाहायला पाहिजे, त्यांचे गुण बघितलं पाहिजे. निडू फुले माझ्याकडे आले होते, दादा कोंडगे आले होते, छोटा गंधर्व 8 दिवस माझ्या घरी होते. तर अशी या लोकांचा सहवास मला मिळाला, त्यांचा आशीर्वाद मिळाला. सर, झाडीपट्टीसारखी रंगभूमी बरं एकंदरीत जागतिक रंगभूमीच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय रंगभूमीच्या परिप्रेक्ष्यामध्ये झाडीपट्टी रंगभूमीसारखी रंगभूमी नाही. म्हणजे पैशाच्या, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात, कलाकारांच्या संदर्भात, प्रेक्षकांच्या संदर्भात, रोजगार निर्मितीच्या संदर्भात, तरी देखील ती दुर्लक्षित का आहे? म्हणजे
एकाच फक्त महाराष्ट्रातील लोकांना किंवा आजूबाजूच्या काही राज्यातील लोकांना माहिती आहे एक. आणि अशा रंगभूमीच्या वातावरणामध्ये तुम्ही वाढलात. तुम्ही 50 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतायत झाडीपट्टी रंगभूमीवर. शासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा आत्ता ज्या पद्धतीनं झाडीपट्टी बदलत आहेत तर या अनुषंगाने कलाकाराकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करता? नाही, अपेक्षा म्हणण्यापेक्षा आम्ही हा कलावंत जो विखुरलेला हा एकत्रित यावा म्हणून झाडीपट्टी नाट्य अकादमी स्थापना केली. तसं आम्ही 15 वर्ष अध्यक्ष होतो. आम्ही 3-4 संमेलनं घेतली. आम्ही सिनेनट बोलवले. पण असं खूप त्याला हे नाही मिळालं. पण म्हणजे आमचं भाग्य म्हणा की आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री झाले. त्या दृष्टीनं आता आमच्या भागामध्ये कलाकारांना वयोवृद्ध कलावंत मानधन मिळत गेलं. आत्ता या 2 महिन्या अगोदर आमचे झालं होतं एक्झिबिशन झालं होतं झाडीपट्टीचं. त्यात आम्ही भाऊला मागणी केली की त्याच्या अ, ब, ग असे 3 विभाग होते. त्यांनी सरसकट 5,000 रुपये आणि झाडीपट्टीत असंख्य लोकांना कलाकारांना मिळत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीनं जो वयोवृद्ध कलावंत आहे हा काही त्या दृष्टीनं हे नाही आहे. तो त्याचं 60 वर्षाला मानधन मिळत आहे. पुन्हा कालांतराने ते वाढणार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तो जो कौटुंबिक भार त्याच्यावर आहे, मुलं बाळं, त्याचा संसार, शेती, त्यामुळे तो कलावंत काही नाटक हे एकटंच काम नाही ना. एका प्रयोगामध्ये जवळजवळ 15 कलावंत असतात. त्यापैकी 2-3 लोक बाहेरचे असतात, मुंबई पुण्या काही इकडले, पण बाकी ते तिथलेच आहेत ना. त्याच्यामुळे हा समूह घेऊन जाणं नाही. पण अलीकडे जेव्हा पद्मश्री मला मिळालं तेव्हापासून थोडंसं महाराष्ट्रात एक वेगळं वलय निर्माण झालं की झाडीपट्टी नेमकी आहे काय. त्याच्यामुळे जेव्हा काही तुमच्या नाट्य परिषदेने जे काही कार्यक्रम झाले, अधिवेशनं घेतली, तर झाडीपट्टीला मुंबईला आम्हाला चान्स मिळाला, नागपूरला नाटक करण्याचा मिळाला. अलीकडे आता एक गद्दार नाटक 10 नाटकाचं त्यांनी अगदी झाडीपट्टीसारखं नाटक त्या जे झाडीपट्टी सादर होते त्याप्रमाणे त्यांनी केलं. माईप खालीवर येणं हे सगळं होईल हळूहळू, तेही होईल सर्व. नाही पण सर, कालची झाडीपट्टीतील रंगभूमी आज वास्तवमध्ये असलेली झाडीपट्टीची रंगभूमी आणि उद्याची झाडीपट्टी याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून, कशा दृष्टिकोनातून पाहतात? आणि याला म्हणजे आत्ता जे बदलतं स्वरूप आहे याला कलाकार जबाबदार आहे की समाज की अजून कोण? नाही, मी कलाकाराला हे नाही म्हणणार. याच्यामध्ये होतं काय, आता ते म्हटलं की आता याच्यामध्ये थोडं राजकारण पण आलं फारसं. आमच्या वेळेला असं नव्हतं. आता काय झालं, एका गावात 3-3 नाटकं होतात, 4-4 नाटकं का होतात? कारण गावातल्या वैनिमिक हे राजकारण आहे. कुठे वेगळ्या पार्टीचं नाटक वेगळं, त्याचं वेगळं, त्यांचे खासदार, त्यांचे सगळे काही कार्यकर्ते येतात. आता आम्ही हा विचार करतो की त्या रूपाने कलाकाराचं पोट भरते, जाऊ द्या, आपण त्यांचं करायचं. आम्ही कलाकार राजकारण नाही करत ना. पण अलीकडे काय झालं, आता नवीन जे जनरेशन आहे, रुची बदलली आणि त्यात खऱ्या झाडीपट्टीचा आत्मा मात्र हरवला आहे. मला वाईट वाटतं ते. कारण अलीकडे काय झालं, डॅन्स हंगामी आले. म्हणजे 8लाच नाटका अगोदर ते 1-1.5 तास हंगामात सुरू होतो. त्यामुळे येणारा नवीन जनरेशन मुलं जो आहे आता तो त्याच्या आहारी गेला आहे. तो हंगामात संपला तर अर्ध क्षेत्र खाली होते. म्हणजे नवीन जनरेशनला कधी ते दूर चाललं आहे झाडीपट्टी त्याच्यापासून. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांनासुद्धा या झाडीपट्टी विषयी काहीतरी आत्मीयता वाटली पाहिजे, हे आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे झाडीपट्टी रंगभूमीमध्ये राजकारण शिरलंय. नक्की पक्षीय राजकारण झाडीपट्टी रंगभूमीमध्ये आलंय आणि त्यामुळे आज जे काही झाडीपट्टी रंगभूमीचे हाल होत आहेत त्याला बऱ्यापैकी राजकारण किंवा राजकारणी लोक जबाबदार आहे. नाही, आता मी म्हटल्याप्रमाणे काय, आता जेव्हा आता आमच्या वेळेला जी हौशी रंगभूमी गावातली होती, तो हौशी रंगभूमीचा कलाकार मागे पडला या कंपन्यामुळे. आता सगळं रेडीमेड मिळतं. कधीतरी 3-4 वाजता तर जातं, तिथं तंबू लागतो सकाळी. आणि पूर्वीचं कसं होतं, आमच्या वेळेला अगदी त्या गावात नाटक आहे म्हटल्यानंतर गावातलेच पात्र करणारे अगदी 1 महिन्यापासून वातावरण गावात मस्त. आम्ही जर काही हिरोला गावात गेल्यानंतर हा जो जिव्हाळा होता त्याच्यामुळे तो गेला. आणि हे फालतूपणा म्हणजे त्याला म्हणता येईल का, या केवळ पैशाच्या मोहासाठी किंवा जे काही आता मानधन वाढलं सगळ्या याचं, त्याच्यामुळे जो दृष्टिकोन आहे त्या मंडळाचा पाहण्याचा म्हणा किंवा प्रेक्षकाचा म्हणा, काहीतरी तो लाभार्थी म्हणजे कुठेतरी 4 पैसे आपल्याला आले पाहिजेत. त्यांना पैसा देताना
त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आल्या. मग ते आणतात ना हंगामा आम्ही आणतो. तर ही स्पर्धा कुठंतरी वाईट वाटतं आम्हाला. सर, आम्ही आता तुमचे एक विचार ऐकले की तुम्हाला जेव्हा पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाला तर त्यावेळेस तुमच्या भावना अशा होत्या की हे तुमचं एकट्याचं कर्तृत्व नाही, पण याच्यामध्ये रसिक प्रेक्षक, त्यानंतर ते पूर्ण एक मॅनेजमेंट जी किंवा जी सिस्टीम आहे झाडीपट्टी रंगभूमीची, याचं पूर्ण श्रेय तुम्ही त्यांना दिलेलं आहे. पण पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात नेमका बदल काय झाला? आता बदल म्हणजे काय, मला ही अशा स्टेजवर बोलायची प्रतिम वेळ आहे. माझ्या मुलाखती काही अशा खूप नाही, पण जेव्हा पद्मश्री मिळाल्यापासनं सारखं तो एक आपल्या झाडीपट्टीचा एक मान आहे, सन्मान आहे. तर मी जातो जिथं काही शालेय विद्यार्थी असतील त्यांना झाडीपट्टीविषयी सांगतो, किंवा नाट्यशास्त्रात सरांनी मला आज 4 ठिकाणी घेऊन गेले ते. तर मला ते कुठंतरी गेलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, झाडीपट्टी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, किंवा ते तिथपर्यंत नवीन जे नवीन पिढीची लोकं, होतकरू लोक तिथपर्यंत आले पाहिजे, हा माझा जाण्याचा फायदा आहे. त्याच्यामुळे मी जातो. मी इव्हन बऱ्याच ठिकाणी मला बोलावणं मी जात राहतो. पैशाच्या अपेक्षा नाही करत, पण गेलं पाहिजे, कारण तो माझं आता आद्य कर्तव्य आहे. त्या झाडीपट्टीने मला मोठं केलं, तिला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे, ते जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे, हा माझा उद्देश, म्हणून मी जातो. बदल हाच झाला की मी त्या माझ्या झाडीपट्टीविषयी सांगतो. मी खऱ्या अर्थाने साहित्यिक नाही, मला चांगलं बोलता येत नाही, कारण माझं सगळं आयुष्य त्या भागात गेलं. आमची झाडीबोली जशी कोकणातली कोकण, गोव्याची वराडची वराडी बोली, तशी आमची झाडीबोली एक वेगळी अस्मिता आहे. झाडीबोली नाटकं यायला लागलेली आहेत. आमचं मरीमाईचं भूतं नाटक, एक आदिवासी जीवनाचं नाटक होतं, खूप गाजलं ते नाटक. तर तो लेखक माझ्या, आता गंमत काय झाली, झाडीपट्टीचाच लेखक, झाडीपट्टीचेच कलावंत, आता आदिवासी मुलीसुद्धा सुंदर काम करायला लागल्या, म्हणजे मुली समोर आल्या. त्याच्यामुळे हा रोजगार. आणि तुम्हाला गंमत सांगतो, झाडीपट्टी रंगभूमीवर दरवर्षी 60-70 कोटीची उलाढाल होते. ते तुमच्या मुंबईला होत नाही. शासनाला महसूल जातो त्याचा. आणि जेव्हा तंबू लागतो नाटकाचा, कलाकाराचा फोटो भरतात, आमचे भरतात, बरोबर आहे, पण त्या तंबूच्या भोवताल 40-50 दुकानं लागतात रात्रभर. पानपट्टीवाला, चहावाला, माझ्या आईच्या वयाची बिचारी म्हातारी या थंडीमध्ये चणे विकत बसते. हे खरं म्हणजे खरं. मी जेव्हा नाटकातून कामं करून टाळ्या घेतो लोकांच्या, तेव्हा मी बाहेर येतो आणि जे विश्व बघतो मी त्या भोवतालचं, सर तो खरा भारत आहे. तीनपर पोटासाठी बिचारी ती म्हातारी माझ्या आईच्या वयाची बाई तिथं बसते थंडीत कुळवडत. खरं तिथं भारत दिसतो. वाईट वाटतं. मुद्दाम आम्ही जाऊन घेतो त्याच्याकडनं, तर त्यांचे फोटो त्याच्यावर चालतात. म्हणजे याच्यामागं फार मोठं अर्थकारण आहे, कलाकारापासून, त्या पाणठेलापासून तर त्या मंडळापर्यंत. तर हे जिवंत ठेवलं कोणी प्रेक्षकाने. ते गर्दी करतात म्हणून नाटकं लागतात. अजूनही आता झाडीपट्टीत आता हे आचारसंहितेमुळे काय झालं सर, हे 10 दिवस नाटकं बंद करून टाकले आमचे. म्हणजे आज सुरू झाले आजपासून. आता जेव्हा सरांचा मला माझे सर देशपांडे सर, पद्मश्री ताई आमच्या, हे माझ्या गावाला, आमचे आदरणीय कोल्हे सर बसल्या जिथं, हे माझ्या जेव्हा गावाला आले तेव्हाच त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं की सर म्हणे तुम्ही या आमच्या, असा आमचा पद्मश्री अवॉर्डचा एक कार्यक्रम असतो. मला खूप आनंद वाटला या बाबतीत. आणि सर मध्ये एखादं नाटक जर असेल तर तुम्ही घेऊन या. आता मी जेव्हा नाटकाच्या, आता आमच्याकडे नाटकं पोळ्यापासून बुक होतात प्रत्येक गावात. मी जेव्हा 2-3 आता मी आता जे नाटकात काम नसतं म्हणून मी 4 मंडळी पण फिरलो. म्हणलं आपला तिकडे जायचं नाटक जमते का? सर म्हणे आमचं नाटक बुक आहे. सगळं आता कसं जमणार? तर नवरगावचे माझे साधारणबरोबर भाषा जी आहे ती व्यंकटेश कला मंदिर आहे. आता आजचं जे नाटक इथं होणार आहे त्यांचं आज ओपनिंग या ठिकाणी होत आहे. आणि यांना फक्त 2 तालमी घेतल्या आहेत. 2 ते नाटक तुम्ही बघणार आहात लावणी भुल्यभंगाला, फक्त 2 तालमी घेऊन ते कलाकार इथं आलेले आहेत. तेव्हा माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यांना तुमच्या टाळ्यांचं प्रोत्साहन द्या. काही चुकलं जरा मध्ये तर माफ करा, कारण हे आज 2 तालमी करून इथं उभे होत आहेत. आणि देशपांडे सर आमचे पद्मश्री किंवा जो काही हे पद्मश्री अवॉर्डचे जेवढे कार्यकारी मंडळ आहेत यांनी बोलावून खऱ्या अर्थाने ही पहिली वेळ आहे कशा मोठ्या भव्य स्टेजवर आमचं झाडीपट्टीचा कलावंत आमच्या झाडीपट्टी इथे येत आहेत. खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की आम्हाला तुम्ही संधी दिलीत, तेव्हा संधीचं सोनं होईल. त्यांनाही खूप अभिमान वाटला माझ्या कलाकाराला. तेव्हा काही चुका होतील तर क्षमा करा, कारण ते तुमच्या प्रेमासाठी इथं आलेले आहेत. सर,
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं हे 100वे संमेलन आपण साजरं करतो आहोत. हो. त्या निमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीवरील काही प्रयोग महाराष्ट्रभर होत आहेत. बरोबर. मी सुद्धा परवा एक बीडला झाडीपट्टीचा एक प्रयोग केला आणि त्यांना सांगताना सांगितलं की मला ओरिजिनल शो बघायचा आहे. हो, म्हणजे एकच माईक आणि ती जी स्टाईल आहे तीच. अजूनही तर या नाटकामध्ये ओव्हर ॲक्टिंग जास्त बघायला मिळाली आणि मेलोड्रामा जास्त, अगदी पण बरोबर. इमोशनल तेवढंच विनोदी, तेवढंच म्हणजे सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपण बघतो. हे कसं काय शक्य होतं? आणि गंमत आता हे ते गद्दार नाटक तुम्ही तिथं अर्धी झाडीपट्टी आहे, कारण तिथं अर्धे लोक तुमच्या शहरी लोकातले आहेत, 2 लोक फक्त झाडीपट्टीचे होते. पण ओरिजिनल नाटक जेव्हा आमचं चालू होते तेव्हा एखादा विलर आला तर तो वाद्यवाला फापा 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 म्हणजे सारखं कुठंतरी काहीतरी या सुधारणा ते होत नाही आहे. त्याला त्या विलनला म्युझिकशिवाय मजाच येत नाही, विलन वाटत नाही, ओरडलंच पाहिजे. तर ह्या काही आमच्या त्रुटी आहेत, पण त्या त्यांच्या अंगवळणी पडल्या आहेत आणि प्रेक्षकांना सवय झाली आहे बरं का त्याची. त्यांनी जर वाजवलं नाही, अरे वाजव ना, तो आलाय ना, म्हणजे इतकं अंगवळणी पडलं आहे, तेव्हा त्यांच्या समाधानाकरता ते करावं लागतं आम्हाला. मला अजून एक छोटंसं विचारायचं की प्रॉम्प्टिंगवाला दिसतो म्हणे नाटक चालू हो, आमच्या वेळेला ते होतं. आमच्या वेळेला कधी तर प्रायमटर स्टेजवरही यायचा, हां, कधी कधी शिवाजी महाराज चष्मा लावूनच यायचे स्टेजवर, कधी ते तलवार निघायचीच नाही. हे आम्ही खूप गमती जमती केल्या आहेत त्या. पण आता नाही. आता काय झालं, हे सगळी स्पर्धा म्हणजे जे मंडळ आहे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या त्याच मंडळामध्ये, कारण ज्याचं नाटक चांगलं त्याला लोक बोलवतील ना. त्यामुळे मंडळी आता हुशार झाले. साधाचा प्रॉम्प्टरचा आवाज जरी आला तर याचे पैसे कापा रे, ऑर्डर देतो. किंवा एखादी नटीने काही बरोबर बोलली नाही तर ते कॉमेंट करतात. आमचा प्रेक्षक डायरेक्ट तिथून बोलतो चुकलं तर. हे सुधारणा. खुणेंच्या परिवारामधनं कुणी येतं आहे का झाडीपट्टीत? नाही नाही, आमच्या खुणे परिवारातलं म्हणजे माझ्या कुटुंबातला मी एकटाच आहे. माझे वडील वारसा हो चालवतात ना, आहेत. माझे पुतण्या चांगला पेटी वाजवतो आणि आमचा खुने परिवारामध्ये कलावंत आहेत. माझ्या गावातच 7 कलावंत आता म्हणजे व्यावसायिक आहेत, जे कंपन्यामध्ये आहेत बऱ्याच. सर, तुम्ही 50 वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीवर काम करतात. या क्षेत्रातील आम्हाला तुमचा एक चांगला जो सुखावणारा प्रसंग आणि एक मार्मिक प्रसंग, पण हा जो चांगला अनुभव आहे तो मला तुमच्या झाडीपट्टीच्या भाषेत तुम्ही सांगा, बघूयात आमच्या लोकांना कळतो की नाही. बरं बरं, आमच्या झाडीपट्टीचं सांगतो. काय झालं, आम्ही जेव्हा माझ्या गावाला शेळाचा शावा नाटक होतं तेव्हा छोटा गंधर्व आले होते माझ्या घरी, कारण त्यांच्या मुलासोबत माझं सौभद्र नाटक होतं. तर ते माझ्या घरी आले, आमचं नाटक सुरू झालं आणि ते आमचे म्हणजे ते शंकणाचं जे काम आहे माझ्या रक्तात भिडलेलं, ते नाटक सुरू झालं. पहिला अंक संपला आणि गंधर्व आतमध्ये आले. परशुरामने मी इतका हसलो, म्हणजे पोडू दोघायला लागणार. पण आता काय, त्यांच्या नमस्कार केला सर त्यांना. म्हणजे त्यांनी हात ठेवलं माझ्या पाठीवर. तू फार भविष्यात मोठा कलाकार होशील म्हणे, अजूनही मग शहारे आले म्हणून तो आशीर्वाद. आणि परशुराम म्हणे, एक सांगू का तुला, मी या नाटकात काम केलं आहे म्हणे. जबरदस्त. हां, सारंगी का लवंग्याच्या उत्तरेच्या दाशा असतात त्यापैकी मी लहानपणी येथे काम केलं आहे म्हणे. तर ते असे मोठ्यांचा हा प्रसंग. आणि दुःखद प्रसंग सांगतो सर. आमचं नाटक होतं सिमेंट फॅक्टरी राजुऱ्याजवळ. तर आमच्याकडे प्रथा काय होती, अगोदर तो स्पीकर पेंडायला जात होता आणि आम्ही अगदी लांबचा प्रवास वेळेवर अगदी वेळेवर पोहोचून 10 मिनिटांहून आम्ही स्वतःच मेकअप करून, हेच नाटक होतं लावणी फुलली बघायला. आम्ही अगदी वेळेवर गेलो. आम्ही पटकन नाटक तिथं जेवण घेतलं. नाटक सुरू झालं आमचं. अंक झाला आणि अंक संपल्याबरोबर काही 4-5 मुलं आली जवान आणि त्या स्पीकरवाल्याला मारणं सुरू केलं. गोंधळ सुरू झाला. मग आम्ही सर काय झालं, काय सुरू आहे. मग मी गेलो त्यांच्या, त्यांना म्हणलं, त्यांनी आतमध्ये आणलं त्या मुलं. म्हणलं काय कशाला तुम्ही, काय झालं म्हणे. तुम्ही म्हणे डॉक्टर खुणे ना. म्हणलं हो. तुम्हाला काही लाज आहे की नाही डॉक्टर साहेब म्हणे, तुम्ही एवढे वयस्कर कलावंत, तुम्हाला शरम वाटत म्हणजे नाटक करताना. अरे पण झालं काय सर म्हटलं, काय झालं मला माहीत नाही म्हटलं. तुम्हाला माहीत नाही म्हणे. सर म्हणे तुमच्या हा जो पेंडलचा ट्रकचा ड्रायव्हर आहे याची बाडी मरून पडली आहे म्हणे त्या ट्रकमध्ये, आणि तुम्ही इथं नाटक करतात म्हणे.
मी शून्य झालं, हे सर आम्हाला माहीतच नाही. मग झाला का, मग नंतर प्रकार असा लक्षात आला की तो ड्रायव्हर तिथं पोहोचला ट्रक घेऊन, त्यानं सवस्थ घेण्याची, तो काय ते नातेवाईकडे जेवायला गेला, तो मामुडीर माणूस, आणि त्यांनी मस्त ढोसली. तो कसा तरी आला स्टेजपर्यंत, ओकाऱ्या केल्या खूप, त्याला 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 त्या क्लिनरनी त्याला झोपून दिलं याच्यामध्ये. आणि आम्ही इकडे मेकअपवरून आम्ही वेळेवरून नाटक सुरू करून टाकलं. तेव्हा त्याला लक्षात आलं की हा काही श्वास चालत नाही, काही नाही. त्यांनी पाहिलं, त्यांनी मग त्या 2-3 आपल्या मुलांना बोलावलं, त्या नाट्यमंडळाच्या मॅनेजरला बोलावलं. तर हा चित्त पडलेला, म्हणे हा तर गेला. तर तो म्हणे मग आता सांगू नका, आमचं नाटक बंद होईल, आमचं इन्कम जाईल, मग काय करायचं करू. पण ते वार्तात कुठेतरी पसरली त्याची नातेवाईकापर्यंत, आणि ते धावत आले. मी त्याची क्षमा मागितली, म्हटलं यार खरंच मी म्हटलं नाटक होऊ दिलं नसतं, आणि म्हटलं असा प्रकार आमच्या लक्षात नाही आला. आम्ही म्हटलं कलावंत आम्ही कुठं तिथं पाहायला जातो, आणि म्हटलं आता म्हटलं त्यांनी तो दारू पिऊन आला, त्याचा आता पोस्टमार्टम होईल, पोलीसमध्ये जाईल, तुम्हाला मान्य आहे का, आम्ही नाटक बंद करतो. झालं ते फार वाईट झालं. तर अशा प्रकारे मग ते आम्ही पण एक कुठेतरी वाईट वाटलं की असं व्हायला नको होतं. त्याच्यामुळे एक प्रसंग माझ्या जीवनातला, आमच्या याला असे बरेच प्रसंग आहेत, पण ते अजूनही मला आठवलं तरी की वाईट वाटतं. सर, तुमच्या संवेदना याच्यातून समजतात की तुम्ही हे प्रसंग सांगितले, ते प्रसंग ऐकताना आम्हालासुद्धा ती संवेदना जाणवती. तर तुमचं संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. तुम्ही राजकारण केलं, तुम्ही डॉक्टरची प्रॅक्टिस केली, त्यानंतर नाटकात कामं केली, अंधश्रद्धा निर्मूलन केलं. या सगळ्या या जे सगळं काही क्षेत्र आहे, या क्षेत्रांमध्ये गेली 50 वर्षात खूप बदल झालेले आहेत. या बदलाकडे तुम्ही कसं पाहता, आता तुम्ही काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं? नाही, आता बदला म्हणजे काय, आता एक सामाजिक दृष्टी मला समाधान आहे की मी काहीतरी केलं म्हणजे आपण इथपर्यंत पोहोचलो. हे मला पद्मश्री म्हणजे स्वप्नात नव्हतं, माझ्या डोक्यात नव्हतं. पण मला जेव्हा कलादान पुरस्कार मिळाला शासनाचा, नंतर समाजभूषण पुरस्कार मिळाला, मी जे केलं त्याच्यात चीज मला समाजकारण असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, मी श्याम मानवाशी जोडला गेलो. आणि मला एक सवय आहे सर, कुठंतरी मी अजूनही गावात कुणाचे गरीब असतील किंवा सामाजिक कार्य असेल, कुठलं नाट्य परिषदेचा कार्यक्रम असेल, कुठलं आहे मी जातो, मला ती आवड आहे, हे मी जोपासलं आहे. आता जिथं परिवर्तन आहे काय, ज्या आपण बदल म्हणतो काय, ते होणार आहे. आपण किती प्रयत्न केले ते जे होणार आहे ते होणार आहे. पण आजच्या घडीला झाडीपट्टीला म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा मुंबईला पाहतो, आम्ही जातो, आम्ही नाट्य परिषद मंडळावर आहोत, तेव्हा तिकडली काही अवस्था काही फार चांगली नाही आहे. उलट त्यामुळे आम्ही बरे आहोत असं वाटतं. आमचा परिषद जाग्यावर आहे, तो आम्हाला टिकवतो आहे, तो अभिमान आहे मला. आम्हाला स्पर्धा करायची नाही कुठलं, आम्ही त्या लायकीचे नाहीच आहोत. आम्ही खूप नाटकं खूप गाजवू. आम्ही आपल्या विश्वात जे आम्ही सांभाळल्याच्या 4-5 जिल्ह्यामध्ये कलावंतापासून आज हजारो कलावंत घडले, व्यवसाय मिळाला. जे बेकार तरुणांना असेल, त्याचा गळा चांगला असेल, त्याचा अभिनय चांगला असेल, ते आवर्जून दरवर्षी म्हणजे भरभराट होत आहे. नवीन कंपन्या दरवर्षी तयार होत आहेत. हे प्रगती नाही का? मग त्याला कुठेतरी रोजगार मिळतो आहे. कारण याच्या बेकारीच्या आणि तुम्हाला खरं सांगतो, शेतकरी वर्ग, माझा प्रेक्षक वर्ग, आमच्या 4 जिल्ह्यात आत्महत्या नाही करत. हे आम्ही शिकवलं आहे. नाटक प्रबोधन होते की मला माहीत नाही, पण आम्ही माझ्या भाषेत आत्महत्या नाटक लिहिलं. सदानंद मुळकरनी किती प्रयोग झाले. त्यांनी माझं कुंकुम मीच पुसलं हे नाटक लिहिलं, सत्यघटनेवर आधारित खूप प्रयोग झाले. तर अशी चळवळणारे लेखकसुद्धा आमच्याकडे आहेत. झाडीपट्टी लेखकाला वाव नाही. आणि सगळ्यात सुखी प्राणी लेखक आहे. तो फक्त संविधा लिहितो, निर्मात्याला देतो, आणि त्याचे दरवर्षी 100-150 प्रयोग होतात एका कंपनीचे. त्याला 1,500 रुपये घरबसल्या मिळतात. त्याला उद्योग मिळाला, तो त्या जिद्दीने लिहितो. पुन्हा ते प्रकाशित करत नाही बिचारे, पण त्यांना एक उद्योग मिळाला. त्यांची कुठेतरी लेखणी त्याच्या डोक्यात एक साहित्यिक तयार झाले. आज 60 कंपन्यांना 60 लेखक आहेत, 70 लेखक आहेत. ही जमेची बाजू आहे ना. आणि सर, अजून एक गोष्ट होती की जसं आपण म्हणतो बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड, आणि त्याप्रमाणेच आता झाडीवूड पण अस्तित्वात आलेलं आहे. हो. तर त्याच्या पुढच्या प्रगतीबद्दल आणि त्याच्या फ्युचरबद्दल आता एका निर्मात्याने झाडीवूड एक पिक्चर काढला आहे, त्याला प्राईज पण मिळाला आहे. त्यांनी आमच्या झाडीपट्टीतून जे आता कसे मेकअप करतात, त्यांचे भांडणं काय असतात, ते नाटकाला कसे जातात, नाटक संपल्यावर कसे येतात, आपला कार्यक्रम कसा करतात, हे सगळं चित्रण, काही भांडणं, त्याच्या गमती जमती त्यांनी सांगितलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं झाडीवूड म्हणतो आम्ही आमच्याला.
तर हे खऱ्या अर्थाने आता माझ्या गावात माझ्या स्वतःच्या गावात 2 पिक्चर निघालेले आहेत. पाटलीबाई सांभाळा माझ्या वाड्यातलं पूर्ण पिक्चर ते रिलीज झालं. आणि आता एक निबंध पिक्चर मुंबईवाल्यांनी काढला आहे. त्याच आमच्या झाडीपट्टीचे कलावंत आहेत बरेचसे, देवेंद्र दोडके आहेत, काही नागपूरचे कलावंत आहेत. आणि ते पिक्चर आता बहुतेक 1-2 महिन्यामध्ये रिलीज होईल. तर आता आमच्या सुधीर भावाने चित्रनगरीसाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. कधी त्याचं कार्यक्रम म्हणजे फिल्म इंडस्ट्री आमच्या आता नागपूरपर्यंत आलेली आहे. तेव्हा ते दिवस जवळ नाहीत की झाडीपट्टीचा कलावंत त्यातसुद्धा कामं करेल. आणि तुम्हाला सांगतो माझं एक वाक्य आहे की जो झाडीपट्टीच्या रंगभूमीवर पोट भरू शकत नाही तो जगात कुठंच पोट भरू शकत नाही. इतकी समृद्ध रंगभूमी आहे, ज्याचा दम आहे. मी आवाहन करतो माझ्या इथल्या शहरी लोकांना की तुम्ही या तिकडे. आम्ही सरामुळात एक नाट्य यांच्या विभागात जाऊन आलो. सुंदर मुलं आहेत, तुमच्यात मेहनत करा, तुमचा काय अभिमान स्वाभिमान ठेवा आणि कुठल्या शिकण्याची प्रवृत्ती. कारण आमच्या वेळेला काय झालं, अशा नाट्यसंस्था नव्हत्या, नाट्यशास्त्र नव्हतं. मग आमचं विद्यापीठ कोण आहे, तर हा समाज माझ्या गावच्या भोवतालचा, माझ्या आदिवासी भागातला समाज. तिथला जसं लक्ष्मण देशपांडेंनी वराड काढलं, ते कुठले पात्र होते, आजूबाजूचेच होते, समाजातून आलेले. आपल्या यांनी व्यक्तांनी वल्ली काढलं आपल्या पु ल देशपांडेंनी, ते कोण होते, हे समाजातून वेचून आलेले आहेत. म्हणून माझं सांगणं आहे, मी कुठेतरी भांडण झालं कोणा 2 महिने मुद्दाम पाहतोय भांडतात कसे. एखादा दारुडे चालला तो कसा चालतो, कसा बोलतो, एखादा तोतडा कसा बोलतो. हे समाजाचं आमचं मोठं विद्यापीठ आहे. आमच्या वेळेस असं नव्हतं. पण तुम्ही आजची पिढी भाग्यवान आहे की त्यांना नाट्यशास्त्र शिकवलं जातं. तेव्हा आवर्जून या, झाडीपट्टीत या, स्वागत आहे. झाडीपट्टी सगळ्यांना पदरात घेते. आम्ही भले नाही येऊ तिकडे, पण तुम्ही आमच्याकडे या, आमच्या पदराखाली या. झाडीपट्टी त्याला नक्की जिवंत ठेवेल. एक आता शेवटाकडे करा, आता नाटकार वेळ होते. ज्या गावामध्ये कलावंत राहतात तिथे आत्महत्या होत नाहीत, होऊ नये. आणि जर झाल्या तर तो कलावंत जबाबदारी की त्यांना तुम्ही समजून सांगू शकला नाही. बिलकुल. ज्या गावात साहित्यिक आहे त्याचीही ती जबाबदारी की माझ्या गावामध्ये दंगली होऊ नयेत. बरोबर आहे. जर त्या दंगली झाल्या तर जबाबदार तो साहित्यिक असू शकतो. बरोबर आहे. कारण की तो कमी पडला आहे समाजाला समजून सांगण्यामध्ये. तर ही जबाबदारी आपल्या कलावंतांची आहे. आणि असंच या ठिकाणी या कलावंतांना व्यासपीठ देण्याचं काम ज्ञान यज्ञ फाउंडेशनने केलेलं आहे. आणि हा पद्म फेस्टिवल भरवलेला आहे, त्याबद्दल आपलं वा. मला खूप म्हणजे अभिमान वाटला. मी जेव्हा इथं 3 दिवस आहे, सगळ्यांच्या या सगळ्या पद्मश्री अवॉर्डचे जे सगळे सभासद असतील, त्यांच्या कार्यकारी मंडळ, आमचे देशपांडे सर, पद्मश्री ओळख माझी सगळे आज ज्या कामाला लागले बिचारे, त्यांचं परिश्रम मला खूप आनंद वाटला. आणि खऱ्या अर्थानं मी सांगू का सर, हा पद्मश्री अवॉर्ड हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहेच, पण नवीन येणारी पिढी, बसलेलं नवीन जनरेशन आहे, हे त्यांच्याकरता आहे. हा पद्मश्री ज्याने आपले अनुभव सांगितले आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये, हा फार मोठा ठेवा आहे बरं का. त्यांचं कर्तृत्व, ते कसे निर्माण झाले, कुठपर्यंत कसे पोहोचले, काय हालअपेष्टा भोगला, याची प्रेरणा देणारे व्यासपीठमध्ये हे पद्मश्री अवॉर्ड आहे. आणि या सगळ्यांना हा एक शिक्षण वर्गच आहे. आणि मी आभार मानतो आज या पद्मश्री अवॉर्डचं की त्यांनी आम्हाला इथल्या लांबून इथं आम्हाला ऊर्जा दिली, इथं येऊन बोलण्याची संधी दिली, नाटक करण्याची संधी दिली. खऱ्या अर्थानं मी पावलं. खरंच त्यांना मी नमस्कार करतो. त्यांना खरंच कौतुक किती करत थोडं आहे. त्यांना मी अक्षरशः मी भारावून गेलो इथे 3 दिवसाचं हे कार्यक्रम करताना. आम्ही एवढ्या लांबून आपण आम्हाला थकवा नाही जाणवला. आम्ही त्याच वृत्तीने इथं आलो, आम्हाला संधी दिली. खऱ्या अर्थानं पद्मश्री अवॉर्ड आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, सगळ्याच तुमच्या प्रेक्षकांना महत्त्वाचं आहे. आणि त्यांचे जे परिश्रम आहेत त्यांना मी साष्टांग दैवत घालतो. सलाम आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं आपण जे उत्कृष्ट विचार लोकांसमोर दिले त्याबद्दल धन्यवाद. मी फक्त आता झाडीपट्टीचा तो लहेजा मला ऐकायचा आहे. एकदा या नाटकाच्या संदर्भात सर्व रसिक प्रेक्षकांना हे नाटक बघावं, हे झाडीपट्टीच्या भाषेत एकदा सांगा. आपला सत्कार आम्ही करू इच्छितो. आम्ही इथं आलो, तुम्ही आल्या, आम्हाला लई आनंद वाटला बाबा. आमची झाडीपट्टी कशी बी राहील, काय बी बोलल, आम्ही काही खातून काही घेतून, पण आमचं दिल मोठं आहे भाऊ. हा दिल एवढा मोठा आहे की आमच्या जशी आईवर प्रेम करतो तशी आमची झाडीबोली, त्याचे झाडीबोलीवर ज्यांनी लई लिखाण केलं, आम्ही जे काही आज आहोत या ठिकाणी आलो इथपर्यंत पोहोचून गेलून, ते सगळी श्रद्धा आमच्या झाडीबोलीची आहे, झाडीपट्टी रंगभूमीची आहे. म्हणून झाडीबोलीच्या वतीनं, झाडीपट्टी रंगभूमीच्या वतीनं
मी सगळ्यांना नमस्कार करतो आहे. काही चुकलं मागलं माफ करा. असंच प्रेम ठेवा अशी भावना बाळगतो. खूप खूप धन्यवाद. आपल्याशी चर्चा करताना आम्हाला झाडीपट्टीच्या रंगभूमीबद्दल खूप माहिती मिळाली आणि तुम्ही काही जे मजेदार प्रसंग सांगितले, पर्टिक्युलरली स्टेजवर जीप आणणे आणि ॲक्सिडेंट करणे, हे म्हणजे आम्ही विचारसुद्धा करू शकलो नव्हतो या गोष्टीचा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर आज इथे आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. मी आमच्या फाउंडेशनच्या वतीने आपणाला एक मानचिन्ह, जे की पद्म फेस्टिवलचं एक मोनोग्राम आहे, तर मी शेवतेकर सरांना विनंती करेल की मानचित्र सरांना द्यावं. आणि हे आमचे एक सहकारी प्रज्वल मिठावाला त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे आणि ह्या सगळ्या इको फ्रेंडली पेन्सिल्स आहेत.